हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा दिवस कसा होता? मी मे बी रात्री काहीतरी व्हिडिओ बनवलेले. म्हणजे रात्री म्हणजे सकाळीच, माझ्यासाठी रात्र. तर सकाळी मी काहीतरी 5-4 वाजता काहीतरी व्हिडिओ बनवलेले. त्याच्यानंतर माहिती आहे गाईज, माझं असं हे झालं आहे ना, म्हणजे स्लीप पॅटर्न चेंज झाला आहे. मी रात्रीची झोपत नाही आणि सकाळची झोपा काढते. आणि सकाळची मला एवढी झोप येते की मी भाजी जर कापत असेल, खुडत असेल, तरी मी अशी शेंगा मारते. एवढी मला झोप येते. रक्ताची कमी झाली वाटतं. तर एवढा हात माझा बघा. आता ह्याच्यातून कुठून रक्ताची कमी असेल काय नाही. मला खरंच आश्चर्य वाटतं. रक्ताची कमी असेल काय माहिती नाही मला. आय डोंट नो. तर मग असं आहे, आता मला काही कळतच नाही. आता मी नाश्ता केला, थोडा क्लासवरून आली आणि आता व्हिडिओ घेतला बनवायला. तुमचा दिवस कसा होता? खूप चांगला असेल. माझा दिवस सेम डायलॉग एन्झायटीसोबत असतो. होते मला एन्झायटी. आता मला कधी स्टुपिड गोष्टीवर एन्झायटी होते. कधी माझी लिपस्टिक नाही भेटली की एन्झायटी होते. कधी मला माझं आयलायनर नाही भेटलं की मला एन्झायटी होते. फनी नाही भेटली की एन्झायटी. हे आता छोट्या गोष्टीवर मला एन्झायटी होते. स्टुपिड गोष्टी आहेत, पण माझ्यासाठी स्टुपिड नाही आहे. ते ज्याला एन्झायटी होते ना, अशी एकदम खूप अशी एन्झायटी, त्याला समजू शकतं. मी असं ऐकलेलं, म्हणजे मी एन्झायटीवरती एक व्हिडिओ बघितलेला, म्हणजे इंग्लिश व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये ती पोरगी बोलत होती की मला एन्झायटी कसली होती माहिती आहे? मला ना, मी माझ्या फॅमिलीला मारते, सगळ्या फॅमिलीला मारते, अशी मला एन्झायटी होते. मला ते दिसतं, इमॅजिनेशन होतं मला, की मला ते दिसतं की मी माझ्या फॅमिलीला मारते, मी ह्याला मारते, मी त्याचा खून करते, तुम्ही इमॅजिन करा तिच्यासाठी केवढं ते वाईट असेल. आपल्या स्वतःच्या फॅमिलीला आपण, ते पण कशाने, चाकूने ती मारते, असं तिला एन्झायटी होती. म्हणजे तिला असलं काय त्याला बोलतात, हॅल्युसिनेशन्स होत होते. आणि त्याच्यावरती ती खूप कंट्रोल करायची की मी हे नाही करणार, म्हणजे मला करायचंच नाही. ती खूप कंट्रोल करायची, पण तिच्याकडून व्हायचं नाही. असे एन्झायटीज असतात का गाईज? खूप बेकार एन्झायटी असतात. माझी एन्झायटी मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा ती माझी फ्रेंड एक जया करून होती फेसबुकवरती, ती वारली आणि तो माझा फर्स्ट पॅनिक अटॅक होता. आणि आत्ताही मला पॅनिक अटॅक येतात. छातीत वगैरे दुखतं. कधी असं वाटतं हार्ट अटॅक येईल, मरून जाईल. मरायचं तर आहे, त्यात काय मला एवढं काय हे नाही वाटत. उलटं मेलो तर सगळे टेन्शन तरी जातील, हे एन्झायटी तरी होणार नाही. पण मला जगायचं आहे ॲक्च्युली, खरं बघायला गेलं तर. बघू, जेवढं जगायला भेटतं, जेवढं मला नेचर देतं आहे जगायला, तेवढं मी जगेन. बघू केवढं जगायला भेटतं मला, आपल्याला सर्वांना केवढी संधी भेटते ह्या दुनियात. आणि मी बोलत होते, तशी एन्झायटी त्या पोरगीला होत होती. मी काउन्सिलिंगला गेलेली, म्हणजे पहिली मी म्हणजे नवीन जेव्हा मला स्टार्टिंग एन्झायटी झालेली, तेव्हा ती डॉक्टर मला गोळ्या ज्या द्यायची ना, ते मी फक्त झोपायची, काहीच करायचे नाही. माझ्या मम्मीनं तर एवढं टेन्शन घेतलेलं, बोलते एकदम असे मेलेल्या मुर्द्यासारखे पडलेले असते तू, आणि रडायला लागली माझी मम्मी. तुम्ही इमॅजिन करा, आपल्या आईबापांसमोर आपण असं हरून जातो. आपण असं कसं सांगू तुम्हाला, मी अशी झोपलेली असायची, सारखी झोपलेली असायची. एकदम काही काम नाही करायची, ना क्लासेस घ्यायची, ना काय, फक्त खायची प्यायची, झोपून जायची, खायची प्यायची. खाल्लं पिल्लं ना की झोपून जायची. मला सूदच नव्हती कसलीच, कारण की मला झोपायची तिने ह्याच्यासाठी गोळ्या दिलेल्या की मी सारखं विचार करत राहायची, सतत विचार करत राहायची की काय पडलं मी ॲक्च्युली आम्ही बिल्डिंगमध्ये, म्हणजे आता पण बिल्डिंगमध्येच राहते, पण मी जेव्हा मला एन्झायटी झालेली, मी माझ्या सासरी आलेली आणि सासरी येऊन मी माहेरी सारखी जायची, कारण की ना मला ना सवय नव्हती माझ्या माहेरपासून वेगळं राहायची. तर मी सारखी तिथे जायची. आणि मग असं आलं की मी त्या जयाचं हे बघितलं, आणि त्याच्यानंतर मग मला असं झालं की खूप सारे असे प्रॉब्लेम असतात, जे मी तुम्हाला सांगू नाही शकत माझ्यावर काय झालं. पण असं काय एवढं काय विचित्र नाही झालं. म्हणजे असं होतं काहीतरी, जे आपल्या
सासरसोबत आपले म्हणजे सर्वांचे सासर म्हणजे मला माहिती नाही कोणाचं सासर चांगलं असेल, कोणाचं माझंही सासर चांगलं आहे असं का वाईट नाही. माणसं वाईट नसतात, वेळ वाईट असते असं मला वाटतं. तर चुका काही माझ्याकडून पण झाल्या असतील, चुका काही समोरच्या व्यक्तीकडून पण झाल्या असतील, असं नाही मी काय बोलत. पण झाली मला एन्झायटी. मी खूप विचार करते, खूप विचार करणारी मुलगी आहे आणि झाली मला एन्झायटी. तर मी त्याला काही कोणाला दोष नाही देत ना. मी माझ्या नवऱ्याला बोलत असते तुझ्यामुळे एन्झायटी होते मला. आणि नवरा ना कधी कधी चिडचिड देतो मला. तर मी बोलत होती, मग तुम्ही विचार कर त्या मुलगीला ती एन्झायटी होत होती की सारखी सारखी ती तिच्या फॅमिलीला मारते आहे, ही हॅल्युसिनेशन होतं. मला हॅल्युसिनेशन होत होतं की बिल्डिंग खाली पडली, काय वरून खाली पडलं. तो किचनचा माझा एक कट्टा होता ज्याच्यावरती ना असं स्लॅब लावलेलं होतं. मला असं वाटायचं माझ्या मम्मीच्या अंगावर पडलं. माझा भाऊ बाहेर गेला तर मला असं वाटायचं की तो बाहेर जातो, त्याला कोणत्या गाडीने ठोकलं. माझा नवरा बाहेर गेला, मला असं वाटायचं ट्रेनमधून तो खाली पडला. तुम्ही विचार करा, ते मला दिसायचं जसं पिक्चर बघतो ना आपण तसं दिसायचं मला. आणि तुम्ही विचार करा, आपलं माणूस आपल्यासमोर काय होत असेल. मी असं नाही सांगत आहे, मी आता इमॅजिनेशनचं नाही सांगत आहे, मी रिअल फॅक्ट सांगते. आपलं माणूस जेव्हा आपल्यासमोर त्याला काय होत असेल आणि आपण त्याला थांबवू नाही शकत तर कसं होतं ते मला होत होतं. आणि जे मला हॅल्युसिनेशन्स होत होते ते माझ्यासाठी रिअल होते आणि आत्ताही रिअल असतात ते. तर अशी माझी ही एन्झायटी आहे. मग मी खूप अशी विचार करायची की अरे माझा नवरा जातो ट्रेनमधून. आणि मी कशी ना, माझं कसं आहे माहिती आहे, मी पहिल्यापासून कसं आहे माहिती आहे, आता पण मी समजा झोपली वगैरे किंवा उठली तर मी ना असं ना टाईम काउंट करते. फॉर एक्झाम्पल मला आता 5 वाजता क्लासला जायचं आहे तर मी काय करणार, मी सकाळी मॉर्निंगला 9 वाजता जायचं आहे क्लासला. समजा आता एक एक्झाम्पल सांगतो, 5चा नाही सांगत, 9चं सांगते. जर 9 वाजता मला क्लासला जायचं तर मी विचार काय करणार माहिती आहे, मी 7 o'clockला उठणार. 7 o'clockला उठली की मग मी आंघोळ करणार, नाही पहिलं नाश्ता बनवणार, नाश्ता बिष्टा बनवून झाला की मग मी आंघोळ करणार. एक मिनिट, माझ्या फ्रेंडचा फोन येतो.